25 जागांकरता नगर परिषदेच्या मतदान पार पडलेलंच आहे. आपण बघतोय काही काळ ईव्हीएम मध्ये झालेला बिघाड, त्यासोबतच अन्य काही प्रकार, हे सगळं बघता तिकडे नेमकं काय वातावरण होतं? कारण विदर्भामध्ये साहजिकच थंडी काही ठिकाणी नक्की आलेली आहे. तर तो पारा घसरलेला असताना राजकीय पारा कसा चढलेला पाहायला मिळाला? कशी स्थिती होती मतदानाची? उमेश. अशोक, तू म्हणतो तसं नेमका नक्कीच बाळापूर मधला राजकीय पारा चढलेला होता. कारण सकाळचं जेव्हा मतदान सुरू झालं तेव्हा काहीसे धीम्या गतीने मतदान सुरू झालं. मात्र आज शेवटचा वेळ गोड व्हावा अशी म्हणतो आपण की हे मतदानाच्या रांगा तुम्ही पाहताय. आणि बाळापूर मधलं हे कासारखेड मधलं मराठी शाळेवरचं हे मतदान केंद्र आहे. आपण पाहतोय की मतदानाच्या अक्षरशः रांगा लागलेल्या आहे. आणि अश्विन, आकडेवारीचा विचार करायचा झाला तर दुपारी 3:30 पर्यंत 53.07 एवढं मतदान जे आहे ते त्याची नोंद झालेली आहे. साधारणतः हेच मतदान जे आहे ते 65% पर्यंत जाईल असा एक अंदाज व्यक्त करण्यात येतो. आणि मतदार आणखीने उत्साहानं मतदान करतात. अश्विन, राजकीय जर सांगायचं झाल्यास या ठिकाणी गेल्या 65 वर्षापासून नातिकुद्दीन खतीब यांच्या घराण्याची सत्ता बाळापूर नगरपालिकेवर, आणि त्यांना यावेळेस विरोधकांनी खूप मोठा तर अकोल्यामधली स्थिती आपण जाणून घेत होतो उमेश अलोने यांच्याकडनं. त्यामुळे ठिकठिकाणी मतदान तर पार पडलेलं आहे आणि अर्थातच प्रतीक्षा आहे मतमोजणीची. काही ठिकाणी काही प्रकार घडलेले होते, कार्यकर्ते भिडले होते, काही तक्रारी आल्या होत्या, पैसे वाटपाच्या तक्रारी आल्या होत्या, काही ठिकाणी मशीन बंद पडल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे एकूणातच वेगवेगळ्या प्रकारांनी आजचाही मतदानाचा दिवस हा चर्चेमध्ये राहिला. आणि आता अर्थातच सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती मतमोजणीची. आणि उद्या ही मतमोजणी आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे त्या मतमोजणीत कोण बाजी मारतं, निकालात कोण बाजी मारतं पाहणं महत्त्वाचं आहे.